सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी भाजपकडून प्रभाग 23 मधून निवडून आलेल्या ज्ञानेश्वरी देवकर यांचा एकमेव वार झालेला आहे आणि जवळपास त्यांची निवड निश्चित मानली जात आहे आणि अधिकृत जी घोषणा आहे 6 फेब्रुवारीला होणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर आहेत. ते आपलं खरं तर अभिनंदन आहे. नमस्कार, धन्यवाद सर. पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात आणि उपमहापौराची माळ गळ्यात पडत आहे. काय भावना आहे? आनंद फार झालेला आहे आणि जबाबदारी पण वाढली आहे आणि 100% जो आपल्याला भारतीय जनता पार्टीने जो संधी दिली आहे त्याचा 100% आपण सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग करणार आहे. आणि बरेच मुद्दे आहेत, म्हणजे बेसिक तर मुद्दे होतच राहतील, पण त्याचबरोबर हरित सोलापूर अनेक काही गोष्टी आहेत त्या पण पूर्ण होतील आणि मी माझ्या वरिष्ठांचे सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. महिलांना 50% आरक्षण आहे, जवळपास भाजपचे 50% जास्त महिला आहेत. त्यातलं तुमची निवड झालेली आहे, काय म्हणजे कल्पना होती का असं आश्चर्य नाही? कल्पना नव्हती, अचानकच मिळालं आहे. म्हणजे काय कसं कळलं तुम्हाला? आता जस्ट आल्यानंतर माहिती झालं की माझा अर्ज दाखल केलेला आहे. प्रभाग 23 मधून देखील तुम्हाला चांगले मतं पडलेलं आहे. सत्यजित वाघमोडे असतील किंवा कापसे असतील, काय वाटतं म्हणजे प्रभागाचं म्हणजे काय विचार असणार? माझं पूर्ण पॅनल तर सोबतच आहे आणि आम्ही पॅनलला घेऊन आणि माझे जे उपमहापौरपदी ज्या माझ्या म्हणजे सर्व जे काही गोष्टी असतील त्या मी 100% करीन आणि आहेत भरपूर ठरवलेल्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा आम्ही प्रचाराला फिरत होतो तेव्हा सपोर्ट एवढा होता, प्रतिसाद लोकांचा एवढा होता की तुम्ही 100% नगरसेवक आहे. पण आता अचानकच उपमहापौरपदी निवड झाल्यामुळं आनंद म्हणजे वावतच नाही आणि मी सर्व माझ्या वरिष्ठांचे आभार मानते. माझे जे नवीन नगरसेवक आहेत त्यांचे पण मी आभार मानते. सुभाष बापू देशमुख यांच्या जवळचे तुम्ही मानले जातात, कारण तुमचे धीर असतील, मिस्टर असतील, काय सांगा हो, बापूसाहेब अगोदर मी मान्य बापूसाहेबांचे आभार मानते. त्याचबरोबर मनीष भैया देशमुख त्यांचे पण आभार मानते. आणि आहे मला सपोर्ट आहे माझे मिस्टर महेश देवकर, माझे मोठे भाऊ मनोज देवकर, त्यांचा पण मला भरपूर सपोर्ट होता. त्याच्यामुळे मी आता या पदावर आहे त्यांच्यामुळेच आहे. ते एक उपमहापौर म्हणून एक मोठी जबाबदारी आपल्यासमोर आलेली आहे. सोलापूर शहरात अनेक महिलांचे अनेक प्रश्न आहेत. एक महिला म्हणून तुम्ही कसं बघता? मी एक महिला म्हणून प्रत्येक महिलांसाठी आणि मी जेव्हा प्रभागामध्ये फिरते ना तेव्हा प्रत्येक महिलांना म्हणजे एक रोजगार पाहिजे, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तर प्रत्येक महिलांना कसा रोजगार देता येईल त्याबद्दल मी पहिला माझा विचार करणार आहे. महिला सक्षमीकरण असू दे, प्रत्येक महिलेला काहीतरी थोडंफार त्यांच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे. त्या दृष्टिकोनानं मी माझी वाटचाल असेल. कुठल्याही राजकारणाचा वारसा नाही, वडील म्हणा किंवा आई म्हणा, तुम्ही पहिल्यांदाच विजय झाला थेट हो, कोणीच नाही. पण माझे मिस्टर गेली 14-15 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत. माननीय सुभाष बापू देशमुख त्यांच्या शहरी भागात त्याचं ते कार्य करतात. त्याच्यामुळं आणि त्यांनी जो विश्वास ठेवला आहे बापूसाहेबांनी, तर त्याच्यामुळे मी आता ह्या पदावर आहे. कसं कळायला म्हणजे तुम्हाला यायचं तुमचं फॉर्म भरायचं आहे? फोन आला कोणाचा? नाही. कसं कळालं म्हणजे? अचानकच आता मीटिंगमध्येच माझं नाव घेतलं आणि मला माहीतच नाही की काय चालू आहे ते. अचानकच मी आले आणि संधी मिळाली, त्याचं सोनं नक्कीच करणार. आपल्यासोबत ज्या उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचा जो एकमेव अर्ज आलेला आहे, खरं म्हटलं तर त्या प्रभाग 23 मधून नवख्या ज्या उमेदवार होत्या आणि त्या निवडून आलेल्या आहेत आणि अचानकपणे त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांना देखील आनंद गगनात मावण्याचा झालेला आहे. आणि एकंदरीत आज महापौर म्हणून विनायक कोंड यांचा अर्ज आलेला आहे, तर दुसरीकडं ज्ञानेश्वरी देवकर यांचा उपमहापौर पदासाठी महिला म्हणून अर्ज आलेला आहे. 6 तारखेला अधिकृत त्याची घोषणा होणार आहे, मात्र त्यांची निवड आता जवळपास निश्चित मानली जात आहे. सोलापूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जरूर बागवान लोक प्रधान सोलापूर.